विविध सामाजिक संघटना व देवणी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला मंजुरी। देवणी येथे ट्रॉमा केअर सेंटर उभं राहण्याचे दाट संकेत। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागात लातूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका देवणी हा असून या तालुक्यापासून सुमारे 30 किलोमीटरचा राज्यमार्ग आहे। या राज्यमार्गावर आतापर्यंत अपघात झाल्याच्या गंभीर घटना घडल्या असून अशा अपघातात गंभीर दुखापती झालेल्या रुग्णांना तात्काळ दर्जेदार उपचार मिळावा या उद्देशाने देवणी रुग्णालयाच्या वतीने व विविध सामाजिक संघटनेकडून ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणी करण्यात आली होती। देवणी रुग्णालयाच्या 27 सप्टेंबर 2021 रोजीच्या ट्रॉमा केअर सेंटर मागणीच्या दाखल प्रलंबित प्रस्तावाला विविध संघटनेकडून करण्यात आलेल्या मागणीला आता शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। सदरचा प्रस्ताव माननीय आरोग्य उपसंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला होता। या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे देवणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, सर्जन, फिजिशियन, ऑर्थोपेडिक, न्यूरो स्पेशालिस्ट, महिला तज्ज्ञ, डॉक्टर तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळून आली आहे। त्यामुळे अपघातग्रस्तांना व इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने उपचार मिळू शकतो। ट्रॉमा केअर सेंटरमुळे रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध होणार असून अनेक आजारावर स्थानिक पातळीवरच तात्काळ उपचार शक्य होतील असेही बोलले जात आहे। विशेष म्हणजे या सेंटरसाठी आवश्यक ती इमारत या आधीपासून उपलब्ध असल्याने शासनावर होणारा खर्चही तुलनेत कमी होणार आहे। देवणी तालुक्यात सध्या 1 ग्रामीण रुग्णालय, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 14 उपकेंद्रे कार्यरत आहेत। बाह्य व आंतरबाह्य रुग्णसंख्या, शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा तसेच राज्य मार्गावर होणाऱ्या आपत्कालीन घटनेत दुखापत झालेल्यांना तात्काळ उपचाराची व्यवस्था या सेंटरमुळे होणार आहे। गेल्या 4 वर्ष हा प्रस्ताव प्रलंबित होता। आता शासन स्तरावर हालचालींना वेग आल्याने देवणीकरांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामॅन शंकर पाचंगे देवणीकर व देवणी प्रतिनिधी DN कांबळे हंसनाळकर सह आपण पाहत रहा केजे न्यूज इंडिया मराठी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।